झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. महिला व बालविकास घोटाळा प्रकरणी चौकशी समितीची मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. 2 वर्षांची मान्यता रद्द करण्यासह कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची ग्वाही. शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून प्रशांत आंबींना दिलेल्या धमकी प्रकरणात दिलगिरी व्यक्त. बेताल, बेजबाबदार आणि बेलगाम बोलणाऱ्या गायकवाडांवर कठोर कारवाई करा, आंबींची मागणी. दहिसर राड्या प्रकरणी मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या संजय निरुपम यांच्या विरोधात गुन्हा दाखल. निरुपमांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या राड्यानंतर मनसैनिक आक्रमक. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मंत्री सरनाईकांच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध. भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय. संजय निरुपमांचं सरनाईकांना पत्र. गुणरत्न सदावर्तेंना आवर घाला, आमचा संयम संपायची वाट पाहू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. अविनाश जाधव यांचा इशारा. रिक्षा संघटनांकडून संप पुकारण्याचा इशारा. संप करत मराठी माणसाला त्रास दिल्यास त्यांचा गाल आणि आमचा हात. कल्याणच्या मनसे जिल्हाध्यक्षांचा इशारा. प्रस्तावित 3ऱ्या मुंबईत हातपाय पसरवण्याचा भोंदू खरातचा डाव. खरातकडून उरणमधील चांडजे गावात 58,50,000 जमीन खरेदी. खरात कोठडीत असताना फेरफाराची नोंद मंजूर. नाशिकच्या घटनेची मुंबईत पुनरावृत्ती झाल्याचा संशय. मोबाईलवर अश्लील मेसेज करत तरुणींचा छळ. प्रेमाची मागणी करत शारीरिक संबंधांसाठी दबाव. राघव चड्ढा यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाटकांचीही आप पक्षाला सोडचिठ्ठी. आपच्या 7 खासदारांचा भाजपत प्रवेश, तर चड्ढा यांनी गद्दारी केली. आप नेते संजय सिंग यांचा आरोप. भाजपने पुन्हा एकदा पंजाबींना धोका दिला. चड्डांसह आप खासदारांच्या भाजप प्रवेशावर अरविंद केजरीवाल यांची टीका.